स्वागत आहे मराठी वाचन लेखात. मी ज्योती राठोड. ऐकूया आजची नवी कथा. सूर्याची सावली. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारचा सूर्य आग ओकत होता. माळ रानावर एकही झाड नव्हतं ज्याच्या सावलीत विसावा घेता येईल. विनायक आपल्या लहान मुलाचा सोहमचा हात धरून शहराकडे निघाला होता. सोहम थकलेला होता. त्याचे पाय लटपटत होते. तो म्हणाला, बाबा, खूप ऊन लागतंय. सूर्याला म्हणा ना थोडा वेळ कुठेतरी बाजूला व्हायला, किंवा आपल्याला एखादी सावली द्यायला. विनायक हसले आणि म्हणाले, बाळा, सूर्य कधीच सावली देत नाही. तो फक्त प्रकाश देतो. सावली शोधणं हे आपल्या हातात असतं. पण बाबा, इथे तर एकही झाड नाही, मग सावली कुठून येणार? सोहमने रडतच विचारलं. विनायक क्षणभर थांबले. त्यांनी आपले जुने उपरणे काढले आणि आपल्या दोन्ही हातांनी सोहमच्या डोक्यावर धरले. विनायक स्वतः उन्हात जळत होते, पण सोहमवर आता पंचाची शीतल सावली पडली होती. सोहमला थोडं बरं वाटलं. चालता चालता सोहमने मागे वळून पाहिलं. त्याला दिसलं की त्याचे बाबा घामाने डबडबले आहेत. त्यांचे खांदे उन्हाने लाल झाले आहेत. त्याला समजलं की त्याच्या डोक्यावर असलेली ही सावली कापडाची नाही, तर त्याच्या बाबांच्या कष्टांची आहे. तो हळूच म्हणाला, बाबा, मला समजलं. सूर्याची स्वतःची सावली नसते, पण जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यासाठी स्वतः उन्हात उभी राहते, तेव्हा ती सावली बनते. विनायक त्यांनी मुलाकडे पाहून फक्त एक साधे स्मित हास्य केले. त्या रणरणत्या उन्हातही त्या बापाला आपल्या मुलाच्या शब्दातून गारवा मिळाला होता. आयुष्यात कष्ट करणारी माणसं, आईवडील स्वतः उन्हात जळतात, जेणेकरून त्यांच्या पुढच्या पिढीला सुखाची सावली मिळावी.